जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला बळ देण्यासाठी NCORD समितीची बैठक पार पडली। यामध्ये विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जनजागृती आणि कडक कारवाईच्या सूचना करण्यात आल्यात। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी NCORD समितीची बैठक पार पडली। बैठकीत अंमली पदार्थ नियंत्रणासाठी बहुआयामी उपाययोजनांवर चर्चा झाली आणि तातडीने कृतीचे निर्देश दिले गेले। या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, पोलीस विभाग, अन्न आणि औषध प्रशासन, महिला आणि बालविकास विभाग, शिक्षण अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी अशा विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थांबाबत पोलिसांना माहिती पुरवणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे। ही योजना नागरिकांचा सहभाग वाढवणारी ठरणार असून गोपनीयता राखून माहिती स्वीकारली जाणार आहे। प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या धोक्यांविषयी जागृत करण्यात येणार आहे। शिक्षकांनी पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना करण्यात आली आहे। वसतिगृहांची तपासणीही केली जाणार आहे। शहरी आणि ग्रामीण भागात होर्डिंग्स, LED स्क्रीन, रेल्वे स्थानक, ST स्टँड, सिनेमागृह अशा ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी संदेश दाखवले जाणार आहेत। गेल्या महिन्यात अंमली पदार्थांवरील 61 कारवाया करण्यात आल्या असून 17 पुरवठादारांना अटक करण्यात आली आहे। ग्रामीण भागात कामगार वर्गातही अंमली पदार्थांचे प्रमाण वाढल्याने पोलीस पाटलांना जबाबदारी देण्यात आली असून गावांमध्ये गांजामुक्त अभियान राबवण्यात येणार आहे। या दिवसाचे औचित्य साधून विशेष जनजागृती सप्ताहाचे आयोजन होणार आहे। नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील। युवकांसाठी मॅरेथॉनचे आयोजन हा विशेष आकर्षण ठरणार आहे। या सर्व उपक्रमांमुळे कोल्हापूर जिल्हा अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त होण्याच्या दिशेने निर्णायक पावले टाकत आहे।